श्री स्वामी समर्थ। रामेश्वर क्षेत्री स्वामी ज्या झाडाखाली आसन मांडी घालून ध्यानस्थ बसायचे, तेथून जवळच सर्व भक्तांसाठी एक अन्नछत्र संस्थेतर्फे चालवले जायचे। तिथे एक सेवेकरी काम करायचा। तो स्वामींना नित्य ध्यानस्थ अवस्थेत पाहायचा। त्याला एकाच गोष्टीचे विलक्षण कुतूहल वाटायचे की हे स्वामी दिवसच्या दिवस आसन न सोडता किंवा अन्न ग्रहण न करता राहतात कसे। त्याच्या मग लक्षात आले की ही फार मोठी विभूती असावी, म्हणून तो सेवेकरी स्वामींच्या नित्य दर्शनाला येऊ लागला। येताना अन्नछत्रात ते काही पदार्थ घेऊन येऊ लागला। पहिल्या वेळेला जेव्हा त्याने अन्नाचे ताट आणले, तेव्हा त्याने ते स्वामींच्या समोर ठेवले आणि साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, स्वामी, आपण कोण आहात? कुठून आलात? आपला अधिकार काय हे मी जाणत नाही। माझी तेवढी शक्ती नाही की कुवत नाही। आपल्याला भोजन करताना सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहिले नाही। आपण या अन्न प्रसादाचा स्वीकार करावा, एवढीच मी आपणास विनंती करतो। ते सेवेकऱ्याची भक्ती स्वामींना जाणवली आणि त्यांनी प्रेमाने थोड्या अन्नाचा स्वीकार केला। त्या भक्ताला स्वामींनी अन्नाचे ग्रहण केले याचा खूप आनंद झाला। तो मग रोजच स्वामींच्या दर्शनाला येताना अन्नप्रसाद आणू लागला। स्वामी नित्य अन्न ग्रहण करीत नव्हते ही बातमी सर्वत्र पसरली। लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले। अन्न पाण्याची अजिबात आसक्ती नसलेल्या तेजस्वी स्वामींभोवती लोक मोठ्या प्रमाणावर गोळा होऊ लागले। अन्नाची पर्वा न करता भगवंताच्या स्मरणात स्वामी अष्टप्रहर दंग असतात हे लोकांच्या लक्षात आले। शिवाय स्वामी एवढे तेजस्वी होते की त्यांच्याभोवती प्रकाश पडायचा। रात्री तर स्वामी दुरूनही दिसायचे। लोक स्वामी दर्शनाने भारावून जायचे। स्वामींचे नित्य दर्शन घेऊन अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवणारा तो सेवेकरी वृद्ध झाला होता। आपण निपुत्रिक आहोत ह्याचे त्याला परम दुःख होते। एकदा तो स्वामींना म्हणाला, मला पुत्र नाही। मी आणि माझी पत्नी खूप दुःखी आहोत। स्वामी, आमच्यावर आपण कृपा करावी। स्वामींनी त्या सेवेकऱ्याकडे पाहत एकच वाक्य म्हटले, तुम्हाला मुलगा होईल, परंतु तो लवकर जाईल। त्यापेक्षा इंद्रिय निग्रह करून परमेश्वरी सेवेत दंग राहणे चांगले। त्या वृद्ध दाम्पत्याला आनंद झाला की स्वामी कृपेने आपल्याला मुलगा होईल। तो अल्पवयीन आहे ह्याचा त्या दोघांनी विचारच केला नाही। थोडे महिने गेले। सेवेकराची स्वामी दर्शनाची ओढ दिवसेंदिवस वाढतच होती। सेवेकऱ्याला स्वामी कृपेने पुत्र झाला। दोघांना अत्यानंद झाला। सेवेकरी रोज अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ते ठेवत होता। त्याचे फळ आहे अशी लोकांची समजूत झाली। आश्चर्य म्हणजे सेवेकऱ्याला ज्या दिवशी पुत्र झाला त्या दिवशी स्वामी अदृश्य झाले। स्वामी कुठे गेले हे कुणालाच कळेना। सेवेकऱ्याला वाईट वाटले। अन्नप्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवण्याचा त्याचा जो नित्यक्रम होता त्यात मात्र अजिबात खंड पडला नाही। आश्चर्य एकाच गोष्टीचे होते की रात्री कुणीतरी येऊन ते ताट फस्त करून जायचे। एकंदर अन्नग्रहणावरून ते ताट कुणी पिशाच तर फस्त करीत नाही ना, अशी शंका सेवेकऱ्याच्या मनात आली। या घटनेला 7-8 वर्षे झाली। मुलगा 8 वर्षाचा झाला। एके दिवशी रामेश्वराच्या मंदिरात पिंडीजवळ स्वामी उभे आहेत हे सेवेकऱ्याने पाहिले। त्याला फार आनंद झाला। स्वामींनी केवळ सेवेकऱ्यालाच नव्हे तर सर्वांना दर्शन दिले। जिथे पाहावे तिथे स्वामीच दिसत होते। स्वामी शंकराच्या पिंडीशी होते, देवळाच्या बाहेर होते, झाडाखाली होते। प्रत्येकजण सांगत होता की आम्ही स्वामींना पाहिले। संपूर्ण रामेश्वरभर स्वामी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट झाले होते। देवळात ज्योतिर्लिंग स्थानी संन्यासी बैसलेले देखील कित्येकांनी ती मनुष्ये तात्काळ बाहेर येऊनी पाहती तो तेची रूप उभे।
स्वामींच्या विश्वव्यापी अस्तित्वाची चुणूक लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि सर्वजण महादाश्वर्यात बुडून गेले. मंडळी, या पुढील कथा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.